प्रभाग क्रमांक 3च्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शाखेतर्फे उपशहर प्रमुख शिवा डोकळे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व कुशल मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ महिला भगिनींसाठी मोफत देवदर्शन यात्रा साकारण्यात आली आहे। या आदर्शवादी व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन रेणुका यल्ला या भगिनींच्या शुभ हस्ते गोंगडे वस्तीतील मातोश्री निवासस्थानासमोर मोठ्या थाटात आणि श्रद्धापूर्वक वातावरणात संपन्न झाले। सिद्दीपेठ, जहाराबाद, अल्लादुर्ग, विकाराबाद, सदाशिवपेठ येथील सीलमकोट देवी, संगम देवी, सिद्धी गणेश मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, आनंदगिरी, बुक्का मंदिर या तीर्थस्थळांना भेट देण्यात आली। यात्रेदरम्यान जळकोट येथील शिवसेना शाखेचे तालुका प्रमुख कृष्णांत मोरे, अनिल छिद्रे सावकार, शहर प्रमुख सूरज जाधव, उपशहर प्रमुख महबूब बागवान यांनी ज्येष्ठ महिला भगिनींचे स्वागत करून यथोचित सन्मान केला। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक दायित्वातून ही मोफत देवदर्शन यात्रा ज्येष्ठ महिला भगिनींसाठी आयोजित केल्याची माहिती उपशहर प्रमुख तथा मुख्य संयोजक शिवा डोकळे यांनी दिली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही या प्रभागातील गोरगरीब महिलांना मोफत तीर्थयात्रा घडवत असतो वर्षाला। तो असंच परंपरा आम्ही ठेवलेला आहे। तर ह्याचा मागा एक करत असतो की आमचं कामच 80% समाजसेवा आणि 20% राजकारण असतो। राजकारणापेक्षा समाजसेवा हा सगळ्यात श्रेष्ठ आहे। तर भविष्यात आपल्या लेकरा बाळांचा विचार करा, तर आपले पोरं मोठं व्हायला पाहिजे, की आपल्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, की आपल्याला की आपला मुलगा कसा मोठा होतो, सरकार काय करतो, सरकार काय करत नसतो। पण ह्या सरकाराला तुम्ही विचारू शकता, तुम्ही रेशनचं धान्य फुकट देऊ शकता, तर तुमच्या लेकराला कॉलेजचं ॲडमिशन का देऊ शकत नाही, मेडिकलचं ॲडमिशन का देऊ शकत नाही, असं तुम्ही विचारायला पाहिजे। 1,500 आपलं घर भरत नसतंय, तो 1,500 रुपये आपण तुम्हाला देतात, त्याच्या नवऱ्याकडून घेत असतात। मी एवढं सरकारला विनंती करतो की सरकार बाबा तर गोरगरिबा लोकांचं कल्याण कर, अदानी अंबानी सरकारचं करू नको। तर एवढी मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा उपक्रम यशस्वीतेसाठी दीपक बडवणे, गणेश पवार, अमोल पवार, कुलदीप सावंत, केशव जमलू आदींनी परिश्रम घेतले। डोकळे यांच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले।